श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 10. समास 4. बीजलक्षण. परब्रह्माच्या दृष्टीने हे विश्व उत्पन्न झालंच नाही. म्हणून परब्रह्माच्या बाजूने जर विचार केला तर विश्वनिर्मितीची कथा सांगणं म्हणजे संतांच्या अनुभवाच्या उलट जाण्यासारखं घडेल. म्हणूनच विश्वाच्या बाजूने विचार करून ते कसं निर्माण झालं ते सांगावं लागतं. वायू स्वरूप जाणीवेनी जे धरले तेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश झाले. त्यांनी मनामध्ये स्त्रियांची कल्पना केली तर स्त्रिया निर्माण झाल्या. पण त्यांच्यापासून कधी त्यांनी प्रजा निर्माण नाही केल्या. पुत्र हवा ही कामना करताच पुत्र निर्माण झाले. ब्रह्मदेवाने या विश्वाची कल्पना केली. त्यांनी कल्पना केल्याबरोबर त्याच्या इच्छेने विश्व निर्माण झालं. त्याने कल्पना केली आणि 4 खाणी निर्माण झाल्या. आपण म्हणतो ना, अंडज, स्वेदज, उद्भिज, जारज. घामातून उत्पन्न झाले ते स्वेदज आणि चटकन वायूपासून निर्माण झाले ते उद्भिज. अंडज, अंड्यातनं आणि नरमादी जोडीनी जे झाले ते जारज. माणसाच्या जादू करण्याच्या विद्येला जसं गौड विद्या म्हणतात किंवा राक्षसांच्या निर्माण करण्याच्या विद्येला वोडंबरी विद्या म्हणतात, तसं ब्रह्मदेवाच्या निर्माण विद्येला सृष्टीविद्या म्हणतात. या सृष्टीतल्या शरीरांपासून शरीर जन्म पावली आणि सृष्टीचा असा पसारा वाढत गेला. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, विष्णू तिचं प्रतिपालन करतो आणि रुद्र संहार करतो. स्टार नोट म्हणते, एका बीजात जंगल असतं, तद्वत एका परमात्म्याच्या अधिष्ठानावर मूळ माया सृष्टीचा हा खेळ मांडते. श्रीराम समर्थ श्रीराम.